साताऱ्यामध्ये पाण्याची टंचाई असते, मात्र माण तालुक्यातील एका शेतकऱ्यानं पारंपरिक पीक न घेता एक अभिनव प्रयोग यशस्वी करून दाखवलाय. पाहूया. ही सफरचंद पाहून आपल्याला काश्मीर किंवा हिमाचल प्रदेशची आठवण येते. हे पीक तिथंच होतं. सफरचंदाची बाग ही थंड हवेच्या ठिकाणीच फुलते असा आपला समज आहे. तो काही प्रमाणात बरोबर सुद्धा आहे. मात्र साताऱ्यातील जालंधर दडस यांनी माण तालुक्यात चक्क सफरचंदाची बाग फुलवली आहे. साताऱ्यातील माण तालुका हा तसा दुष्काळग्रस्त. इथं सफरचंदाची बाग घेणं म्हणजे कोणालाही अशक्यच वाटलं असतं. पण सांगलीतल्या एका वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या शेताला भेट दिली होती, तेव्हा सफरचंदाची बाग होऊ शकते असा सल्ला दिला. त्यानंतर दडस यांनी हा प्रयोग करण्याचं धाडस केलं. सदर रोपे मागवल्यानंतर काश्मीर आणि राजस्थानमधील रोपांचं बी इथं उत्पादन चांगल्या पद्धतीने येते. त्याचबरोबर हॉलंडवरनं आणि इटलीवरनं जी रोपं मागवली त्याचं उत्पादन या ठिकाणी चांगलं येते. पण त्यामध्ये आम्ही काय केलं, अण्णांनी हॉलंडवरनं मागवलेला क्रॉस केलं आणि क्रॉस करून नवीन व्हरायटी डेव्हलप या ठिकाणी केली आहे. तर त्याची चव बी गोडी बी चांगली आहे. थोडी साईज अजून आपण चाललं आहे डेव्हलप करायची, साईज वाढवायची, पण साईज बी बऱ्यापैकी आहे. आणि ती व्हरायटी आपण भविष्यात आपल्या मान तालुक्यामध्ये डेव्हलप करण्याचा दुष्काळ भागात प्रयत्न चालू आहे. शेतात असे अनोखे प्रयोग करायचे म्हटल्यावर अनेक सुविधांची गरज असते. या सुविधा मिळवण्यासाठी त्यांनी शासनाच्या विविध योजनांसाठी अर्ज केला. ठिबक सिंचनासाठी 1 लाख रुपयाचं अनुदान, विहिरीसाठी 1.5 लाखाचं अनुदान, 10 गुंठ्यातील शेडनेटसाठी 1.5 लाखांचं अनुदान असतं. पॅकिंग हाऊससाठी 1.5 लाख रुपये अनुदान, गांडूळ खत प्रकल्पासाठी 20,000 रुपयांचं अनुदान मिळतं. तर नॅरेफसाठी 20,000 रुपयांचं अनुदान असतं. शासनाच्या विविध योजनांमधून त्यांनी फळबागेची लागवड केली. त्यांचा हा प्रयोग यशस्वी होईल असं कोणालाच वाटलं नव्हतं. पण वन अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानं त्यांनी हा प्रयोग केल्यानं त्यांना यशाची खात्री होती. सफरचंदाची ही बहरलेली बाग त्यांच्या यशाची पावती आहे. इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.